भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय। सद्गुरु माधप्पा महाराज की जय। सद्गुरु सुशर्मा महाराज की जय। सकल साधु संत महाराज की जय। जयाजनम पार्वती पते शिवर महादेव। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। श्री शरणेश्वर महाराज की जय। श्री सिद्ध कृष्ण अय्यप्पा महाराज की जय। श्री नरसा विठ्ठल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भारत माता की जय। सर्व देवाच्या प्रकाशापासून माताजी भगवतीचा जन्म झाला। मग जन्म झाल्यावर सर्व देवाधिक देव माताजींचे जगदंबेचे अवयव झाले आणि ब्रह्म विष्णू महेश महादेव भगवतीचा मुकुट झाला आणि दशभुज भगवतीचा महालक्ष्मीचा भुज विष्णू झाला आणि ब्रह्मदेव भगवती म्हणजे महालक्ष्मीचा पाद म्हणजे चरण झाला। मग सर्व देवाने दागिना मग वस्त्र आभरण दिले। मग दिल्यावर मग सर्व देवाने 33 कोट देवाने 33 प्रकारांचे 33 नानाविध शस्त्रास्त्र देवीच्या हातामध्ये दिले। मग दिल्यावर देवी सुशोभित झाली। मग सुशोभित झाली मग घोळ खालचं काष्टा घातली। मग सुशोभित झाली। चंद्र सूर्य सारखं तिचं तेजपुंज कोठेवादी चंद्राचा कोठेवादी सूर्याचा प्रकाश तिच्या शरीरावर तिच्या चेहऱ्यावर झळकू लागला। मग असं प्रकाशित झालेली देवी मग सिंहारूढ झाली। मग सिंहारूढ झाली म्हणजे सिंहावर बसली। मग ते सिंहावर बसते वेळी मग ती जसं पावल टाकती तिचे शीट म्हणजे भारत माता पृथ्वी म्हणजेच तिचे दोन्ही शीट झाले आणि तिचे हाहाकार करते वेळी बोलते वेळी ओमकार आवाज करते वेळी तिचे सुंदर पांढरे शिपट हिऱ्यासारखे तिचे दात झळकत होते। तो दात प्रजापती झाले। मग अशा अवढव्य शरीर तेजपुंज शरीर कोठेवादी सूर्यचंद्राचा प्रकाशाप्रमाणे त्यांनी झळकत चालली। मग डौलाने आता सिंहारूढ होती। मग सिंहारूढ होत्या वेळी मग जसं ते पावल हंस गमनी हंस जसा मग सावकाश डुलत चालतो त्याप्रमाणे तिचे स्तंभ नितंब तिचे वृक्षस्थान म्हणजे स्थन मग ती सिंहावलोकनी मग तिचे तेजपुंज डोळे मग अशा सुंदर स्त्री मग गर्जना केली। गर्जना केल्यावर पृथ्वी ढळू लागली हलू लागली। पृथ्वी तिच्या पावलाच्या तिच्या शरीराच्या आणि तिचे डबलदार चालण्याचा मग तिचा अघटित घटना मग तिचं शरीर पाताळापासून आकाशापर्यंत तिने
विराट स्वरूप धारण केली. मग तिचं मुखवट स्वर्गाला जाऊन पोचला. तिच्या डोक्यावरचा मुखवटा म्हणजे किरीट. मग असं अवढव्य देवी चलत होती. पृथ्वी ढळमळू लागला. शेष भयभीत झाला आणि शत्रू लोक म्हणजे दैत्य लोक त्यांच्या हृदयामध्ये भीतीने भयाने धडधड 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 करू लागला. मग सर्व देव तिच्यावर फुलाचा वर्षाव केला. महाकाली, महाजगदंबा, महालक्ष्मी म्हणून तिला नमस्कार केले. मग आता तुम्ही काहीतर दैत्याचा नाश करणार म्हणून सर्व 33 कोटी देवांना आनंद वाटला. मग त्या आनंदामध्ये मग सर्व दैत्य लोक भयभीतीत झाले. दैत्य म्हणजे राक्षस, ते माणूसच परंतु दुष्ट गुण आले म्हणजे ते राक्षसासारखं वागतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आले म्हणजे माणसं जाऊन राक्षस होत्यात. सज्जन लोकांना त्रास देतात, देवादिकांना छळ करतात. मग ह्यांनाच दुष्ट लोक म्हणायचं, दुष्ट राक्षस दैत्य. मग ह्या दैत्याने भयभीत झाले. 10 कोट सैन्य घेऊन राक्षसांना मग दैत्य लोकांना घेऊन चामर, दुर्भाक्षण असे सैन्यापतीला जाऊ देऊन मग हे सर्व दैत्यांना मग भय निर्माण झालं. भय निर्माण झाल्यावर हे घाबरून गेले. आता ही बाई काय अवढव्य, पाताळापासून आकाशापर्यंत तिचं शरीर आणि किरीट जाऊन स्वर्गांना लागला. मग सर्व राक्षस भयभीत झाले. मग कोठेवादी 10 कोट सैन्य घेऊन चक्षुर, चामर सेनापतीला घेऊन बोलवून त्या सेनापतीला 10 कोट सैनिकाला देऊन त्यांना पाठवला. देवीला संहार करण्यासाठी, देवीचं नाश करण्यासाठी. मग हे देवीने सर्व पाहिले. मग देवीने हे सर्व पाहिल्यावर आता काय करायचं? 10 कोट म्हणजे काही साधं सुध गोष्ट नव्ह. मग चामर, चक्षुर हे दैत्य सेनापती कुणाचे? महिषासुरांचे. मग घेऊन आल्यावर आता मग जगदंबा काय करती? एवढे लोक माझ्यावर धावून आले, मग आता मी काय करायचं म्हणून त्याने डोळे झाकले. डोळे झाकून आपल्या आतल्या तपश्चर्याने, आतल्या शक्ती सामर्थ्याने 10 कोट शिवगणिकेला निर्माण केली. निर्माण करून आपल्या जवळ जे ताकद आहे ते ताकद त्यांना अर्पणा केली त्या शिवगणिकांना. मग अर्पण करून बघा आता माझ्या संग तुम्ही राहायचं. मग शिवगणिका आणि आपली महालक्ष्मी, जगदंबा, जगजननी, अन्नपूर्णा, जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपाली हे सर्व नाव त्या बाईचे आहेत. म्हणजे कोणाचे? महालक्ष्मीचे. मग अशा रूपामध्ये आलेली महालक्ष्मीला अनंत रूपे, अनंत वेशे देखिले मी त्याशी. अनंत रूप, अनंत वेश, अनंत नावे ही धारण केली. कोण? महालक्ष्मी. मग धारण केली. मग सगळे शिवगणिकाला
निर्माण केली ते धावून धावून त्यांच्यावर येत असतात. मग जसा मुसळधार पाऊस कोसळावा, मुसळधार पाऊस बरसावा म्हणजे काय, पाणी ओतावा, तसं ह्याप्रमाणे ते करत असत्या वेळी मग देवी म्हणाली आता काय करायचं. म्हणून कोठेवादी शस्त्रास्त्र त्या चामरावर सोडल्यावर मग ते चक्षुरादी चक्षुर त्या महिषासुराचे सेनापती, मग तो काय केला, दया केली. मग मोठ्या लोकांजवळ दया माया असतो, त्या दया मायाचा तो चामर काय केला, चामराला सोडून दिली. आता हे सेनापती आहे, मी राजाला मारणारी आहे, सेनापत्याला मारून काय उपयोग आहे. हातामध्ये बंदूक घेतला आणि साधारण लोकांना बाण मारला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मग हे सेनापती आहे महिषासुराचा, महिषासुराशी मी युद्ध करेन आणि महिषासुराला संहार करेन. म्हणून त्यांना त्याच्यावर दया माया केली. कोण, महालक्ष्मी जगदंबा. मग असं केल्यावर मग तो मनुष्य शांत बसला नाही, दुष्ट माणसाला जवळ केलं ना तो सगळा अंत घेऊन मग तो बी निरसत्व होतो. आणि त्या महान लोकांना त्रास दिल्यावर, महान लोकांना त्रास दिलं ना निरसत्व होतो. मग झाल्यावर आता म्हणली हे पुन्हा आला, 9 कोटी सैन्य घेऊन तो आला. कोण, चामर. आल्यावर म्हणते यातला ह्याला काय करायचं, कसं मारायचं, मी दया केले म्हणून मूर्खावर दया करणं हे पाप आहे. मग त्यांना धावून आला. कसं धावून आला, अहो हत्तीचं रूप घेतला. हत्तीचा रूप घेऊन त्या हत्तीवर झूल घातला, झूल. त्या झुलावर बसून मग देवीला मारण्यासाठी आला. अरे बापरे, हे झूल घातलेला हत्ती आणि हत्तीवर एक महान राजा बसलेला आहे आणि हे आमच्याकडे तर आमच्या बाजूचा तर नाही, मग हा कोण आहे. म्हणून डोळे झाकली आणि थोडं भगवान शंकराचा प्रार्थना केली, ते महाल जगदंबा. मग केल्यावर हा राजा नसून, आपला हितचिंतक नसून, हा मूर्ख पामर आहे. मी ज्याच्यावर दया केलं तो महामूर्ख वेश बदलून इथं आला. म्हणून ताबडतोब मग ती महालक्ष्मी जगदंबा काय केली, म्हणजे अघटित घटना घडण्यासारखं शस्त्र त्यांच्यावर सोडल्यावर ते शस्त्र चामराच्या हृदयात घुसला आणि चामर मेला. मग हे चामर मेला, माझा भाऊ मेला, मी एकटा आता काय करू. म्हणून ह्याच्या ठिकाणी काय निर्माण झाला, वैर निर्माण झाला. मग हा चक्षुर काय जो सांगितला, चामर गेला. महालक्ष्मी त्यांना संपवली, मेला, सैन्यामध्ये मेला. मग आता काय करावा म्हणून महिषासूरला सांगताना महिषासूर म्हणला, अजून एक 10 कोट तू सैन्य घेऊन जा, पहिलं राजा येत नाही. म्हणून गुरुच्या हातामध्ये शिष्य शहाणे असावा, राजाच्या हातामध्ये प्रधानी शहाणा असावा.
आणि घरात घरगुती बायकाच्या ठिकाणी सून शाणी असावं हे शास्त्र आहे. आणि 4-5 भाऊ असले म्हणजे एकटा तर भाऊ घर चालवण्याचा ताकद त्यांच्याजवळ असावा हे शास्त्र आहे. मग असं म्हटल्यावर मग चक्षुर चामर गेल्याच खबर कोणाला सांगितला? महिषासूरला सांगितला. महिषासूर खवळला. मग खवळल्यावर आता तू जा, 10 कोट सैन्य घेऊन तू आता जा आणि त्या बाईला आडवं तिडवं बडवून तिला राज्यातून देवलोकातून हाकलून दे. चामर मेला म्हणजे चक्षुर काय करणारा? एवढा धीर सूर पराक्रमी सबंध महिषासुराचा राज्य बघणारा मनुष्य गेल्यावर माझं काय परवा म्हणून चक्षुर भयभीत झाला. मग भयभीत झाल्यावर दुःखी झाला. राजा मी जा, तुझ्या पाठीमागे मी आहे. मला देवी प्रसन्नता झालेली आहे. सर्व देवांना मी हाकलून दिलो. ह्या बाईचं काय? अबला आहे, बलहीन आहे. परंतु त्या बाईचं महिमा कोणाला कळालं नाही. पाण्यामध्ये मास झोप घेई कसा जावे त्याच्या वंशात तवा कळे. म्हणून सद्गुरूचा महिमा कळावा म्हणजे सद्गुरू झाल्यावर सद्गुरूचा महिमा कळतो. देवीचा महिमा कळा. आता उद्याच्या विषयामध्ये आहे. देवीचा महिमा कळावा म्हणजे देवी कशी आहे, देवीचं स्वरूप का आहे. देवी फक्त दिवा लावून घेऊन बसलं, राखून घेऊन बसलं म्हणजे मी तिथं नाही असं शास्त्रकार सांगतात. तर दिवा जाळा 12 महिने लावतो. आता एवढं पाणी भरून नारळ ठेवलं, दुसरं काय केलं? गोडधोड केलं, आपणच खाल्लं. मग देवी येऊन खाती का? नाही. देवी कशी आहे असं तुम्ही बघा. देवीच्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मग तेव्हा काय झालं? मग चक्षुर 10 कोट सैन्य घेऊन आला. ह्या बाईवर अघटित घटना पराक्रमाने महिषासुराचा अन्वय म्हणजे जिवलग प्रधान म्हणा, सेनापती म्हणा, तो खवळला. कसं खवळला? काळासारखं खवळला आणि जगदंबेवर बाणावर बाण, शस्त्रावर शस्त्र, धनुष्य घेऊन मग वर्षावा करू लागला. अरे बापरे, आता हा माझ्या समोर आला. म्हणून पुन्हा ती बाई विराट रूप घेतली. विराट रूप घेतली. मग शिवेला म्हणाली, तू महाग सरकू नको आणि तू महाग पडायचं नाही. तू आता उडान घे. सिंहाला आज्ञा केली माताजी. माताजी म्हणजे महालक्ष्मी, जगदंबा, जगजननी तिला म्हणतो. हे जगजननी सिंहाला आज्ञा केली. ते मूक प्राणी असून देखील मग उडाण घेतला. कुणावर? चक्षुरावर. उडाण घेतल्यावर चक्षुर काय करतो? आता ह्याला संपवायचं. कुणाला? सिंहाला. सिंहावर कोण बसत होता? जगदंबा बसत होती. म्हणून मूक प्राणी देखील, शब्द न येणार प्राणी देखील जगदंबेच्या आज्ञामध्ये जगदंबा सांगितल्यासारखं आता त्याचं पूजा कसं करावे पुढच्या 2-3 अध्यायामध्ये सांगते ते. मग जीवाभाव्याने क्रूर प्राणी, जंगलातला प्राणी, मग जगदंबेचा तेवढा त्यांना अभिमान होत म्हणजे आज माझ्या बरोबर त्यांचं पूजा केलं पाहिजे. देवी आता पुढे सांगते का तो होता म्हणूनच मी श्यामच सांगते.
कोणचे भक्त येत नाही तर कोणचे भक्त उभे राहत नाही तर बोलावलं तर देखील आम्हाला अडचण आहे, अडचण आहे, आम्ही कामामध्ये गुंतलो आहे असं बोलत असतात. मग सतत आमचं श्याम काय करायचं, कसं करायचं, माऊलीला कसं दाखवायचं. मग अहो गुरुच्या सारखंच शिष्य असेल तर त्या गुरु पुढे सरकतो, नाहीतर जिथं आहे तिथंच राहतो. मग देवीला साथ कोण दिलाय? सिंह दिला. म्हणून जीवाच्या पलीकडे त्याला प्रेम केले. कोण? मग त्यांना विचार केला, चक्षुर आता ह्याला संपवायचं. मग हे लक्षामध्ये आलं. कोणाच्या लक्षामध्ये? जगदंबेच्या लक्षामध्ये आला. मग जगदंबेच्या लक्षामध्ये येऊन म्हटलं, महामूर्खा, माझ्या वाहनाला तू मारणार तो विचार करत आहे आणि त्याच संपवायचं मनामध्ये आलेलं आहे. ताबडतोब लक्ष्मीला कळालं, महालक्ष्मीला ताबडतोब कळालं. मग ताबडतोब कळाल्यावर मग महालक्ष्मी जगदंबा जगजननी पार्वती मग काय केली? मग त्या चक्षुराला संपवले. असं असते. म्हणून लक्ष्मी काय सांगते, पहिलं माझ्या बरोबरीला मला साथीदार, मला साथ देणार. सर्व लोक देवीचा आशीर्वाद घ्यायला येतात, परंतु देवीचं भान झालेलं कोण नाही. एक 2-3 लोक आहेत भान झालेले. पहिलं साहेब, आता दुसरा श्याम. आशीर्वाद मागता सगळ्यांना येते हो, परंतु त्यांचं वाहन झालं पाहिजे. त्यांची आई धन्य, त्यांचा बाप धन्य. कुणाचा? सिंहाचा. त्याची आई किती धन्य असेल. आज देवीला साथ दिला त्यांना. देवी जसं खवळती ते खवळत होत. कोण? सिंह. मग तेव्हा काय झाला? मग चक्षुर खाली पडला, प्राण सोडला. मग प्राण सोडल्यावर मग देवीने बाणाचं वर्षावा केली. धडा 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 बाण सोडली, शस्त्र सोडली. नाना प्रकारचे त्यांच्या हातामध्ये असतात. ते सोडल्यावर मग सगळं सैन्य नाश झाला. नाश झाल्यावर एकाचे हात तुटले, एकाचे पाय तुटले, एकाचं मुंडकं छाटून काढली, मुंडकं नाचू लागलं आणि एकाचे धंड नाचू लागलं. नद्या वाहू लागले. कशाचे? रक्ताचे. कशाचे वाहू लागले? रक्तामध्ये चालू लागली. सिंह ही रक्तामध्ये उड्या घेऊ लागला. मग काय पराक्रम असेल. देवी जितकी शक्तिमान होती तितक्याच आपलं सिंह होता, तिचा वाहन. मग नद्या वाहत होते. कुणाचे पाय गेले, कुणाचे हात गेले, कुणाचं मुंडकं तोडून टाकली. अपरांपार हाहाकार उठला. कुठं? युद्धामध्ये. कुणाचं युद्ध? महिषासुराचा युद्ध. महिषासुर आणि महालक्ष्मीच्या युद्धामध्ये कोटी दैत्यांचा संहार केली. कोण? महालक्ष्मी, महाजगदंबा जगजननी. तिला नाव आलं अनंत रूपे, अनंत वेशे. देखील मी त्याशी, देवाचा देव, देवीची देवी. तसं देवीला ही अनंत वेश गाठली, अनंत रूप धारण केली. देवीची देवी महालक्ष्मी. ते देवीची देवी महालक्ष्मी. मग एवढं झाल्यावर महिषासूर 2 भुजे त्यांचे, चक्षुर चामर. कोणाचे भुजे? महिषासुरांचे.
मग दोघं गेल्यावर मग ते पांगळा झाला, लंगडा झाला, निसत्व झाला. मी आता कसं जिंकणार? मला देवी प्रसन्नता झाली. अहो, देवीचं बी महिमा तुम्हाला कळत नाही. प्रेम केल्यासारखं करतात, परंतु आपल्या जाग्यामध्ये आपण राहतात. महात्म्याच बी महिमा कळत नाही. प्रेम केल्यासारखं करतात आणि आपल्या स्थितीमध्ये आपण राहतात. मी देवीला प्रसन्नता केलो का म्हणून त्याला गरव आलं. प्रसन्नता केल्यावर देवी म्हणली, अरे मी तुला प्रसन्नता झाले, तुला आशीर्वाद दिले. आज माझ्याबरोबर शस्त्र घेऊन उठला, माझ्याशी स्पर्धा करतो आणि माझ्याशी मत्सर करतो आणि माझ्या कुळाचा नाश करतो. महामूर्खा. मग त्यांना आशीर्वाद दिल्याला, त्यांना फळ दिल्याला, तपश्चर्या केलेलं, हे सर्व ती बाई विचार केली. मग विचार करून मग युद्धाला काष्टा घालून उभी राहिली. आता हे तू काय करणार आहेस? माझ्या वंशाचा नाश करतो, देव लोकांचा नाश करतो, माझ्या पोरावाच्या महाग लागतो तू. हा, ये माझ्या समोर. मग ती बहिणी खवळली. मग तेव्हा रक्तदंतीला प्रगट केली. मग रक्तदंतीला प्रगट केल्यावर उत्पन्न केली. मग ते संजीवनी करत होते त्यांचे गुरु. संजीवनी केल्यावर इकडे मरणार, इकडे शिंपडणार. काय शिंपडणार? संजीवनी मंत्र. शुक्राचार्य, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी करणार. मग आता हे जिवंत झाले, मी कसं जिंकणार? हे चक्षुर चामर गेले. मग आता हे जिवंत करू लागला. त्याला कळाला, कुणाला? शुक्राचार्यांना. मग कोठेवादी राक्षस उठवला, शुक्राचार्याला बोलून घेतले. मग रक्तदंतीला प्रगट केले, म्हणजे महांकालीला प्रगट केले. आवडहव्य शरीर तिचा. मग बया तू असं कर, मी संहार करते आणि तू ते रक्त चाटत जा. कोठेवादी राक्षसांचे दैत्यांचं रक्त नद्यासारखं वाहू लागला. देवीचं पातळ भिजला, पाय रक्तामध्ये बुडाले. राक्षस लोकांचं रक्त त्यांच्या तोंडावर पडू लागला. ती बाई आकाशामध्ये उड्डाण घेऊ लागली. तर काय करायचं? रक्ताच्या नद्यामध्ये कसं चालायचं? नद्या म्हणजे नाले. आता पावसाळ्यात कसं जात तसं नाले वाहत होते. तसल्यामध्ये ती बया महालक्ष्मी चालणार. तुम्ही नुसतं एवढं रगत बघितलं ना, पालत पडतात. मग त्याने कसं चालत असतील, कसं युद्ध केलं असलं? तुम्हाला पाल दिसलं म्हणजे बाईचं, हे बाईचं लक्षण नाही, गड्याचं लक्षण नाही. वाघावर बसून ते झुंज केल्यात. हो, कोणासाठी? त्यांच्या पोरावासाठी, त्यांच्या वंशासाठी. मग कोण निर्माण केलं? 33 कोटी देवापासून ती निर्माण झाली. मग तेव्हा आकाशामध्ये उडाण घेतली. जसं ज्वारीचा रास त्यावेळी जसं ज्वारी खळ्याच्या भोवताली पसरत्यात आणि साळीचा रास करते वेळी जसं साळी जिकडं तिकडं सांडत्यात, शेंगाचा रास करते वेळी हिमालया पर्वता इतकं शेंगाचा रास पडतो. शेताने शेंगा पिकू त्यावेळी जिकडं बघा तिकडे शेंगाच शेंगा. जे धान्य आपण काढलं त्या धान्याचं रास खळ्याच्या भोवताली शेतामध्ये कोण चोरून नेतय, कोण झापून नेतय. असं कोठेवादी राक्षसांचा चढा मारल्यावर जसं पाणी जिकडं तिकडं जातंय तसं देवी त्यांचं संहार केली. मग केल्यावर महिषासुराला क्रोध निर्माण झाला. तर काय करायचं? अरे काय करायचं? मरायचं. मेल्याला बरं.
म्हणून देवीला विरोध जाऊ नका. देवी तुम्हाला दिसतच नाही, विरोध काय करतावं. आता ह्याचं उत्तर उद्या देते. जे जे आपल्याला दिसतो ते ते देवीचा अवतार आहे. सून देवी आहे, मुलगा देवी आहे, नातवंड देवी आहे, शेत देवी आहे, झाड झूड देवी आहे, आपण खाण्याचं अन्न देखील देवीच आहे. असं तुम्हाला ज्ञानच नाही. मग त्या देवीला ओळखल्यावरच त्या देवीचं तुमच्यावर कृपा होतो, तो दृष्टी येतो. त्या दृष्टी येण्यासाठी सद्गुरूचा कृपा असला पाहिजे. सद्गुरूचं कृपा घेण्यासाठी तन मन धन लीनतेने वागावं लागतं. अहंकार एवढं देखील आत येऊ नये लागते. तुमचं धोका करून तुम्हाला पालत घालून जातो. देवी सर्वत्र आहे. म्हणून माझ्या महादेव बाप्पाचा, हनुमंतप्पा, वन्नप्पा, हिरण्णा, शिवानंद महाराज, असे सातारकर महाराज, धुंडा महाराज, खंदरकर शंकरराव महाराजांचं, विद्याप्रकाश आनंद महाराजांचा, एवढ्या लोकांचा माझ्यावर प्रेमाचा वर्षाव झालेला आहे. म्हणून हे बुद्धी मला आली. पांडुरंगाची भक्त नाही असं म्हणू नका. पांडुरंगाच्या भोवताली मी प्रदक्षिणा घालत नाचत हिंडत्या वेळी पांडुरंगालाच लाज वाटलं. अगं बया, तू ब्रह्मप्राप्ती करून तू 5व्या भूमिका 4थ्या भूमिकामध्ये असून मला तू माझ्या भोवताली तू अज्ञानी लोकांसारखं हिंडतीच, हे मला पसंत नाही. मीच तुझ्या जवळ येतो आणि हे बंद कर. केव्हा येऊ वाटलं तेव्हा माझ्या भेटीला या. असं परमेश्वराचं संकेत आहे. 62 वर्ष झालं या मठामध्ये सतत भजन, प्रवचन, कार्यक्रम, देवीचं पुराण, कार्तिक मास, श्रावण, अधिक मास, भजन, पूजन, हे कुणाचं? ह्यांचं कृपा आहे हो माझ्यावर. ह्यांचं तुम्हाला एक गुरुचं कृपा संपादन करता येईल. हे सगळ्या गुरूंच्या जवळची आहे आणि हे सगळे गुरु माझ्या जवळचे आहेत. रंगनाथ महाराज हो, आज महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीच्या बरोबरीचे रंगनाथ महाराज. अगं शरणम्मा, माझ्याजवळ हजारो बायका येतं, परत तुझ्यासारखं मला दिसत नाही. शिवा, तुला कसली मुलगी मिळाली रे? मला एकही प्राप्त झाली नाही. असं रंगनाथ महाराज मुरलीधर मंदिरामध्ये जवळ बसून घेऊन डोक्यावर हात ठेवल्यात. गुरुची कृपा लागते, संत महात्म्यांची कृपा लागते, खाया वाचा मनाने. मग तेव्हा मग काळासारखा खवळला कोण? महिषासूर. मग महिषासूर काळासारखा खवळल्यावर मग तो युद्धाला तयार झाला. जसं जसं राक्षस खाली पडत्यात तसं तसं हा संजीवनी मंत्र फेकणार. मग महाकाली रक्तदंती तिचे नाव, तिनेच, वेगळे नाही तर. मग हे रक्त चाटत जाणार. मग हे कुठं आता चाटायला सावध गेली. मग तो ठकला. आता हिला भुलवायचं. कोणाला भुलवायचं? महिषासूर मर्दिनी म्हणजे काय? महालक्ष्मीला भुलवायचं. म्हणून तो मोठा शंकराचा अवतार धारणा केला. डोक्यावर जटा बांधला, जटामध्ये गंगेला बसवला. हो, देवी प्रसन्न झाली. हो, कुणाला? महिषासूरला. सर्व यंत्र मंत्र सगळे देव त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्यांना रानामध्ये जंगलामध्ये हाकलला. हे कुणाची कृपा? मग तुम्हाला कधी तर झालं का हे तिची कृपा? तिला पाहिलंच नाही, तिला बघतच नाही, तिला बघण्याचं वृत्ती नाही.
तिला पाहण्याचं वृत्ती नाही. मग तेव्हा काय झाला, मग म्हटली हे युद्धामध्ये शंकर का आला? सगळे मंत्र येते, सिद्धी साधना प्रत्यक्ष झाली ज्याची सत्ता रेडा वेद बोले. आम्ही अज्ञानी होतो, मूर्ख होतो, नालायक होतो, काही आम्हाला माहिती नाही. ज्ञानेश्वर माहिती नाही, शंकर माहिती नाही, विष्णू माहिती नाही, देवीचं तर पहिलंच माहिती नाही. परत माझे महादेव गुरु, महादेवप्पा गुरु माझ्यावर असं प्रसन्नता झाले, शक्तिपात केले. शक्तिपात केलं म्हणून आज सगळे देवांचं चरित्र येडं वाकडं सांगत असते. मी काय बरोबर सांगत नाही हे लक्षामध्ये घ्या. बरोबर म्हणजे वाणी मराठी बोलते, कन्नड बोलते, हिंदी बोलते, तेलुगू बोलते, सर्व भाषा त्याच्यामध्ये मिसळतो. मग तेव्हा देवीने विचार केली, शंकर युद्धामध्ये कसं आले? भस्म लावलेले, गळ्यामध्ये साप घातलेले, 3 नेत्र, महादेव, नीलकंठ, श्वेतांग, शिवा, शंकर, रक्तभाऊ, मग गंगाधर, सर्वांग भस्म चरिता लावलेला, नंदी आरूढ, नागभूषण, रुद्राक्षीचा माळा गळ्यामध्ये घातलेला भगवान शंकर युद्धामध्ये कसा आले? हे काय तारीफ. मग तू दिलेला आशीर्वाद म्हणून काय महात्मे जवळ येऊ देत नाही, तर पायाला हात लावू देत नाही, तर का आपलं तपश्चर्या घेऊन त्याने आपण मजा करावं म्हणतात, परत ते खड्ड्यामध्ये पडतात. मुंगी साखराचा रवा, संसार सुधारण्यासाठी गुरुला फसू नका, देवीला फसू नका, देवीजवळ काही मागू नका. सगळं दिली, हात दिली, पाय दिली, डोकं दिली, केस दिली, घर दिली, दार दिली, मुलं दिली, करून खायला 2 हात दिली. पुन्हा देवी माझं चांगलं करा. काय चांगलं करावं? आता मारून टाकायची एकच होत. देवीकडे काय मागू नका, मला मुक्त करा म्हणा. भिकाऱ्यासारखं मागू नका. तुझ्या स्वरूपामध्ये मला ऐकी करून घे. तू म्हणजे कोण? हे ध्येय तुझं आहे, वाणी तुझं आहे, इंद्रिय तुझ्या इतर, घर तुझं आहे. नाही माझं, मी आणलं, मी केलं हे म्हणू नका. मग देवी हसती. याचे उदाहरण तुम्हाला उद्या देणार. सगळं मी दिले, परंतु हे काय म्हणते तर मी आणलं, मी केलं, मी मरते, मी जन्माला येते, मी खाते, मी पिते. हे सगळं कोण करू लागली? तू. तुझं तुला ज्ञान नाही, तुझं स्वरूपाचं तुला ज्ञान नाही, तू काय करू शकते? देवी म्हणाली, हे काय अघटित घटना? सदाशिव माझा भगवान शंकर, माझा पतिदेव माझ्या युद्धामध्ये का आले? माझे वडील बी तेच, माझे पतीही तेच, माझं दैवतही तेच, कसं काय आले? म्हणली, हे काय तर नखरे चाललेले आहेत. थोडं विचार केली. मग विचार केल्यावर महिषासूर होता. अरे बापरे म्हणाला, महिषासूर तो त्वलाच माझा नवरा होण्यासाठी आला का? माझा बाप होण्यासाठी आला का? बाप बी आहे तोच, ते माझा पती आहे तोच, जन्म दिला बाप आहे, लग्न केले पती आहे. महासरस्वती शक्तीच्या पोटाने जन्म घेतले भाऊ आहे तोच. विष्णू म्हणजे भाऊ नाही, विष्णू भगवान शंकर ब्रह्म हे 3 भाऊ. बहीण बी तोच, भाऊ बी तोच, नवराही तोच, मला उत्पत्ती केलेला तोच. तू अशा रूपामध्ये आला का रे? काळ रूप हो ना, तुला बघून घेते म्हटली. मग बघून घेतल्यावर मग एक अग्निशस्त्र
आणि यमाच्या हातातला शस्त्र 2 घेतली. मग शंकर दिल्याला शस्त्र 3 शस्त्र एकत्र केली. मग एकत्र करून शिरावर 1, छातीवर 1, कटिस्थानामध्ये 1, 3 बाण त्यांना मारले. मारल्यावर ते पाय मग कोसळून पडलं. कोण? महिषासूर. कोसळून पडल्यावर मग ये जा प्राण झाला. का रे महामूर्खा, माझ्या पतीचा, माझ्या बापाचा, माझ्या भावाचा वेश घालून तू माझा संहार करण्यासाठी येतो का? महामूर्खा म्हणली. छातीवर पाय ठेवली. अजून एक घालते तुझ्या पोटात म्हणून तलवार घेतली. मग घेतल्यावर प्राण सोड आणि देवावरचा संकट जाऊ दे, त्यांना शांतपणाने जगू दे असं म्हणाल. ते मी असं मरणार नाही. मग कसं मरणार? मला वचन दे पहिलं. मला जसं तू प्रसन्नता झाली मग तसंच आता मला प्रसन्नता हो. मी ध्येय सोडायला मी भेट नाही, मरणाला भेट नाही. मग काय करणार तू? मरत नाही? मरतो. परंतु मला एक वचन द्या माताजी, जगन्माता, जगदेश्वरी, महाकाली, महादेवी, महालक्ष्मी माता, तुम्ही मला वचन द्या आणि मी आनंदाने ध्येय सोडतो आणि तुमच्या स्वरूपाशी समरस होतो. म्हणून अंत्यमती सगती, अंत्यकाळामध्ये तो देवीला हा प्रश्न विचारला. मी मरायला भेट नाही, ध्येय सोडायला भेट नाही. देव लोक 33 कोटी देवांना त्रास देण्याचं सोडलं, परंतु एक माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? मला द्या वचन पहिलं, नाहीतर तुम्ही मला फसवताल. अहो देवा संघ असं बोलायला ताकद लागतो. देवी संघ बोला, देवा संघ बोला, गुरु संघ बोला, त्याला ताकद, नम्रता, शक्ती, हक्क तसं वागावा लागतो. मग तेव्हा काय झालं लक्ष द्या. मग काय वचन द्यायचं रे तुला? सांग. आता छातीवर पाय ठेवलं, तुझं जीव ताया माया होलाले, प्राण जाईना. सांग. नाही महिषासुरमर्दिनी की जय. पहिलं माझं नाव आलं पाहिजे. कुणाचं नाव आलं पाहिजे? महिषासुर मर्दिनी म्हणजे कोण? तुम्ही. महिषासुर म्हणजे मी. माझं नाव पहिलं आलं पाहिजे आणि तुमचं नाव नंतर आलं पाहिजे. मग तेव्हा देवीच्या डोळ्यातून पाणी गळगळ गळगळ म्हटली तथासु महिषासुर मर्दिनी की जय. तुझं नाव घेतील पहिलं, मग मला मर्दिनी म्हणतील. माझं नावच नाही तिथं. काय तू वर मागितला रे? किती शहाणा. तू शहाणा होता म्हणून देव लोकांना जंगलामध्ये पाठवला, त्यांचा हक्क घेतला आणि माझ्या हातामध्ये तू मरण पावला. तुझं काय ताकद आहे, शक्ती आहे? आमचे साहेब बी असंच होते. आमची आई उदाहरण देत होते. हे अंबा उठ ग, अंबिका उठ म्हणत होते. कोण? तेली. कुणाला? आजू देखील ते चरित्र आहे. तुळजापूरच्या आंबेला कोण म्हणत होते? अंबिके उठ उठ ग म्हणत येत होते. तसं देवीला बोलण्याचं, गुरुला बोलण्याचं एक शक्ती, ताकद लागतो. म्हणून आज कुणाचा नाश झाला? संवाद किती झाले? चक्षुर, श्यामर आणि पुष्कळ कोठेवादी मेले. पण मेन लोकांचं आपण प्रतिपादन करतो. मग महिषासुर संहार झाला.
मग आता पुढं देवीचं भक्त लोकांनी देव लोकांनी कसं वर्णन करतात. मग देवीवर फुलाचा वर्षेव करू लागले 33 कोट देव. हा, जगन्माता जगदंबे की जय. सगळं भारतामध्ये देशामध्ये वैकुंठ कैलास ब्रह्मलोकामध्ये एकच देवीच्या नावाने दौंडी पिटू लागले. मग आज महिषासुराला आशीर्वाद दिले म्हणून तिला काय म्हणतो आपण, महिषासुर मर्दिनी की जे. तिचं नावच नाही पुढं, फक्त मर्दिनी. ती कोण आहे कोणाला माहिती नाही. तसं आजचा विषय संपला. आता उद्या काय निघतंय काय नाही ते विषय आपण उद्या सांगू. श्री जगद्गुरु स्वामी महाराज की जय. सद्गुरु महादेव महाराज की जय. सद्गुरु सुशर्मा माता की जय. सकल साधु संत महाराज की जय. जया जनम पार्वती पते शिवर महादेव. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. श्री शरणेश्वर महाराज की जय. श्री सिद्धम कृष्ण अय्यप्पा महाराज की जय. श्री नरसा विठ्ठल की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय. महिषासुरमर्दिनी की जय.